बातमीकडे राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे। 24 तासात 28.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे। दरम्यान 10 जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्टही देण्यात आलाय। हवामान विभागानं हा इशारा दिलाय। या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातही मान्सूनने चांगली हजेरी लावलेली आहे। मान्सूनच्या सरी काल दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यात बरसत होत्या। रात्री देखील पाऊस चांगला पडलेला आहे। त्यामुळे गेल्या 24 तासाचा जर आपण विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये सरासरी 28.80 मिलीमीटर पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहे। दरम्यान पुढचे काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। 10 जून पर्यंत हा येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। या कालावधीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्याचप्रमाणे ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे आज आपण सकाळपासून जर कोकणातल्या सगळ्या हवामानाचा विचार केला तर संपूर्ण कोकणामध्ये आज ढगाळ वातावरण असलेलं पाहायला मिळतंय। समुद्र देखील काहीसा खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूणच पुढचे काही दिवस येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्यामुळे नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता मान्सून सक्रिय झाल्यामुळे नागरिकांसाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल। त्याचप्रमाणे येलो अलर्टचा इशारा असल्यामुळे नागरिकांनी सावधानता देखील बाळगणं आवश्यक आहे। राकेश गुडेकर, एनडीटीव्ही मराठी, रत्नागिरी। आणि तुर्तास बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबायची। मात्र यानंतरचं बुलेटिन तुम्ही पाहणार आहात माझी सहकारी वर्षा सोबत। पाहत रहा एनडीटीव्ही मराठी। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी।